नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। कॅप राऊंडच्या मध्यावरती आपण येऊन ठेपलेलो आहोत। आपला जो ऑप्शन फॉर्म भरण्याचा जो महत्त्वाचा प्रसंग आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर आपल्या सर्वांना ऑप्शन फॉर्म भरायचे त्याचा जो शेड्यूल आहे तो अलॉट झालेला आहे, त्या संदर्भातील हा व्हिडिओ। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सर्व ज्या आपल्या ऑप्शन फॉर्मच्या बाबी आहेत वेळेत पूर्ण करता येतील। तर आपण पाहू शकतो 6 तारखेला आपला जो शेड्यूल आहे तो अपडेट झालेला आहे। अपडेट झालेल्या शेड्यूलमध्ये आपल्याला महत्त्वाचे ज्या डेट्स आहेत त्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 9/8/2024 रोजी लागणार आहे। आणि आपल्याला जे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत ज्याला आपण प्रिफरन्स फॉर्म असंही म्हणत असतो, तर प्रिफरन्स फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड, तर लक्षात घ्या दोन्ही राऊंडसाठी आपल्याला एकत्रितपणे प्रिफरन्स फॉर्म भरायचे आहेत, ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। त्याच्या तारखाही इथं आपल्याला नमूद केलेल्या आहेत। 8 तारखेपासून म्हणजेच 8 ऑगस्ट 2024 पासून 10/8/2024 म्हणजेच अवघे 3 दिवस आपल्याला दिलेले आहेत। 8, 9 आणि 10 तारखेला रात्री आपली ही वेबसाईट टॅब बंद होऊन जाईल, ही बाब आपण लक्षात घ्या। जसं की आपली फॉर्म एडिटची जी टॅब होती ती काल बंद झालेली आहे, त्याप्रमाणे आपण योग्य वेळेत ह्या काय प्रोसेसेस ज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, कंप्लीट करायच्या आहेत। तर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला वाट कशाची पाहावी लागेल परत, तर अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट म्हणजेच फर्स्ट राऊंडचे नंबर लागण्याची वाट पाहावी लागेल। तर आपण सीट प्लेसमेंट असं म्हणतो, तर सीट प्लेसमेंटची डेट ऑलरेडी आपल्याला इथे दिलेली आहे 14/8/2024। त्यानंतर त्यांनी पुढची एक महत्त्वाची कृती आपल्याला सांगितलेली आहे, कॅन्डिडेट रिपोर्ट टू अलोकेटेड कॉलेज। आपल्याला ते कॉलेज CET सेलने दिलेलं आहे जे आपल्याला लॉग इनमध्ये कळणार आहे, तिथं आपल्याला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे, त्याची आपण प्रिंट काढून ती कॉलेजला न्यायची आहे। तर कॉलेज कुठलं दिलेलं आहे त्या लेटरमध्ये आपल्याला कळेल। आणि सीक ॲडमिशन फॉर राऊंड फर्स्ट, तर ज्या विद्यार्थ्यांचे राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागतील त्यांनी ॲडमिशन किती दिवसामध्ये घ्यायचे आहेत, तर 16/8/2024 ते 20/8/2024 म्हणजेच 16, 17, 18, 19 आणि 20 आपल्याला तब्बल 5 दिवसांचा कालावधी दिलेला आहे। 20 तारखेला सायंकाळी 5 नंतर हे ॲडमिशन आपोआप क्लोज होऊन जातील, कारण हे ॲडमिशनसुद्धा ऑनलाईन आहेत, हे लक्षात घ्या। जरी कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे असतील, कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला सर्व डॉक्युमेंट तपासल्यानंतर आपलं ऑनलाईन ॲडमिशन ते कॉलेज करत असतं, हे लक्षात घ्या। आणि त्याच दिवशी कॉलेजला काय करायचं असतं, जितके ॲडमिशन्स झालेले आहेत ते CET सेलला ऑनलाईन काय करायचं असतं, त्याचा रिपोर्ट करायचा असतो। म्हणजेच ज्या 5 वाजल्यानंतर आपोआप शेवटच्या तारखेला शेवटच्या दिवशी हे आपलं ॲडमिशन होणं बंद होतं। त्यामुळे सुरुवातीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी आपण जाणं गरजेचं आहे, क्रम पाहत आहे। तसं न गेल्यास आपल्याला अडथळा येऊ शकतो, शेवटच्या दिवशी आपण उशिरा गेल्यानंतर आपल्याला नक्कीच अडचण येऊ शकते, ती गोष्ट आपण टाळायची आहे। तर अशा प्रकारे आपला कॅप राऊंड फर्स्ट अलॉट होईल, त्यानंतर त्याचे सीट्स आपल्याला कळतील, आपल्याला सीट कुठली मिळाली आहे त्या कॉलेजला जायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे। ॲडमिशन घेतल्यानंतर कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन पोर्टल, तर कॉलेज त्याला काय करेल, पोर्टलवरती टाकेल। तर 5पर्यंत ॲडमिशन्स होतील आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही जी माहिती आहे ती पोर्टलला जमा झालेली आपल्याला पाहायला भेटेल। तर ही पोर्टलला डिस्प्ले होणारी वेळ आहे, हे लक्षात ठेवा। डिस्प्ले पोर्टलला आपल्याला ही माहिती कधी दिसेल, तर 21 तारखेला, परंतु 20 तारखेलाच ही माहिती जमा होईल, त्यांच्याकडे सबमिट होईल। त्यानंतर आपल्याला काय होईल, तर पुढचा जो राऊंड आहे त्याचे जे सीट्स आहेत ज्या आपण कॅप राऊंड सेकंड म्हणूया, त्याच्या सीट्स डिस्प्ले होतील। म्हणजेच आपण म्हणत असतो दुसऱ्या राऊंडसाठी इतक्या जागा आहेत, अमुक जागा आहेत, तमुक जागा आहेत, तर त्यांची संख्या आपल्याला कधी कळेल, तर ज्या दिवशी ती लिस्ट डिस्प्ले होईल व्हॅकंट सीटची त्या दिवशी आपल्याला कळेल की किती जागा रिकाम्या आहेत। आता लक्षात घ्या, ह्या फक्त रिकाम्या राहिलेल्या जागेवरच राऊंड सेकंड चालवला जातो किंवा घेतला जातो। परत प्रक्रिया त्याला पहिल्यासारखीच आहे, जितकेही राऊंड होतील त्याला सर्व प्रक्रिया आपल्याला सेम असलेली पाहायला भेटते। राऊंड सेकंड स्टार्ट होणे, कॅन्डिडेट रिपोर्ट कॉलेजेस, कॅन्डिडेट काय करतील, कॉलेजला जाऊन रिपोर्ट करतील। डेट इथं दिलेली आहे, इथं वेळ कमी आहे, 28, 29 आणि 30 म्हणजे फक्त 3 दिवसामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत। त्यानंतर कॉलेज परत काय करत, ॲडमिटेड जे कॅन्डिडेट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांची लिस्ट CET सेलला पुरवेल आणि त्यातही काही जागा राहिल्या तरच 31 तारखेला परत त्या जागा अलॉट होतील, रिकाम्या राहिलेल्या जागा, आणि त्या कॅप राऊंड थर्डसाठी काय होतील, पुढे पाठवले जातील। कॅप राऊंड थर्ड झाल्यानंतर परत आपल्याला एक राऊंड झालेला पाहायला भेटेल, ज्याला आपण
एक ॲप राऊंड म्हणतो असतो. एक ॲप असिस्टंट सेंट्रलाइज प्रोसेस युनिटचा तो भाग असतो. तर एक ॲप राऊंड, तर व्हॅकंट सीट जर असतील ते आपल्याला डिस्प्ले होतील या तारखेला सप्टेंबरमध्ये 24 सप्टेंबरला. आणि त्यानंतर परत आपल्याला त्याच गोष्टी करायच्या आहेत. कॅन्डिडेट्स फिल इन ऑनलाईन ऑप्शन फॉर्म्स और कॉलेज फॉर्म चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स. हे जरी इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन असले तरी आपल्याला कॉलेजमध्ये जाऊन काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे ऑनलाईन फॉर्म, त्या कॉलेजचा ऑप्शन द्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला त्या कॉलेजमध्ये काय करता येतं, ते कॉलेज आपल्याला चूज करता येतं. त्याला आपण कॉलेज लेवल म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असंही म्हणतो. तर आपल्या कॅप संदर्भात जे ऑप्शन फॉर्मची अपडेट आहे ते आपल्याला अशा प्रकारे पाहता येते. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रो, आता काही प्रश्न तुमच्या मनातले आपल्याला वाटेल की आता आपण किती ऑप्शन्स फुलफिल करायचे आहेत, म्हणजेच किती ऑप्शन द्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला कॉलेज कुठलं निवडायचं आहे ह्यावर ते आधारित आहे, म्हणजे त्यावर ते बेस आहे. तर आपण जे कॉलेज डिसाईड केलेलं आहे त्यानुसार ते आपल्याला ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. तर आपल्याला कमीत कमी एक ऑप्शन द्यावाच लागतो, म्हणजे एक ऑप्शन कमीत कमी. आणि जास्तीत जास्त आपण सर्व कॉलेजचे सुद्धा ऑप्शन्स देऊ शकता. आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी 488 एवढे कॉलेजेस रजिस्टर झालेले होते. आता ह्यावेळेस त्यामध्ये नक्कीच वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 20+ कॉलेजेस आपल्याला जास्त झालेले पाहायला मिळतील. आणि हे जे कॉलेजेस आहेत तर ते आपल्याला ॲडमिशन देण्यासाठी सज्ज असतील. म्हणजेच आपण काय करायचं आहे, कमीत कमी एक ऑप्शन तर आपल्याला द्यावाच लागतो, तो कंपल्सरी आहे. आणि जास्तीत जास्त आपण सर्व ऑप्शन्स देऊ शकतो. त्याप्रमाणे आपण जास्तीत जास्त ऑप्शन देऊन आपला नंबर लावायचे चान्सेस काय करायचे आहेत, वाढवायचे आहेत. काही विद्यार्थी म्हणतात एकच ऑप्शन दिला तर चालेल का, तर त्याचं उत्तर आहे नाही. कशामुळे चालणार नाही, जर तुम्हाला पर्सेंटाईल जर असेल 75% म्हणजेच 75% जर असेल आणि तुम्ही एकच कॉलेज ऑप्शन दिला कुठल्याही कॉलेजचा, आणि त्या कॉलेजचं जर मेरिट 75च्या वर फर्स्ट राऊंडला क्लोज झालं, ते मेरिट 76.76ला जर क्लोज झालं तर तुमचा नंबर लागणारच नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पर्सेंटाईल आपल्याला काहीही असो, आपण जास्तीत जास्त ऑप्शन्स देणं गरजेचं आहे. आणि जास्त ऑप्शन्स दिल्यानंतर आपले नंबर लागण्याचे जे चान्सेस आहेत ते मॅक्झिमम होतात, आपला नंबर लागतो. त्यानंतर सर्वप्रथम आपण जे कॉलेजेस आपल्याला ऑप्शन देत आहोत ते आपल्याला ऑलरेडी कॉलेजेस माहीत असावेत. आपल्या माहितीतील कॉलेज जर असतील तर आपल्याला हे सोयीस्कर जाणार आहे. म्हणजेच आपल्याला ॲडमिशन कुठल्या कॉलेजला घ्यायचं आहे, कुठल्या प्रकारच्या कॉलेजला घ्यायचं आहे यावर ते अवलंबून आहे. त्यानुसार आपण काय करायचं आहे, त्याची माहिती जी आहे ती आपल्याला CET पोर्टलवरती, CET सेलवरती पाहायला मिळेल. म्हणजे कॉलेजचा ॲड्रेस असेल, कॉलेजचं स्टेटस असेल, तिथे असलेल्या ज्या मेथड्स आहेत, अवेलेबल मेथड्स, तेही आपल्याला पाहायला मिळेल. ह्यावरून आपण कॉलेज निवडणं, कॉलेज जागरूकपणे निवडणं काय आहे, गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आपण ऑप्शन्स द्यावेत. त्यानुसार आपलं जे पर्सेंटाईल आहे तर पर्सेंटाईलनुसार सुद्धा ऑप्शन आपल्याला कमी किंवा जास्त करावे लागतील. पर्सेंटाईल जर आपला एकदम हाय असेल तर आपण कमी ऑप्शनमध्ये पण आपला नंबर नक्कीच लागेल. पण पर्सेंटाईल जर आपल्याला कमी असेल तर आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन देऊन जिथे मेरिट कमी आहे त्या कॉलेजला आपल्याला नंबर लागण्याचे चान्सेस वाढवावे लागतील. म्हणजेच पर्सेंटाईलनुसार आपण ऑप्शन द्यावेत. जास्त पर्सेंटाईल असेल मॅक्झिमम किंवा ज्याला हायर पर्सेंटाईल आपण म्हणतो त्यांनी ऑप्शन कमी दिले तरी हरकत एक वेळेस नाही आहे. परंतु ज्यांना पर्सेंटाईल कमी आहे त्यांनी नक्कीच जास्तीत जास्त ऑप्शन प्रदान करावेत, ऑप्शन द्यावेत. विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या. आता पर्सेंटाईल जरी आपल्याला हाय असेल तर त्यामध्ये मग वेगवेगळे पर्सेंटाईल आपण कन्सिडर करूया. 80+, त्यानंतर 70+ पर्सेंटाईल, 55+, 35, 20, 15+. तर हे जे आहेत पर्सेंटाईल, तर या पर्सेंटाईलनुसार आपल्याला ऑप्शन्स द्यायचे आहेत. लक्षात घ्या, जनरली मागच्या आपल्या काही वर्षाचं जर आपण मेरिट पाहिलं तर 55+ जे पर्सेंटाईल आहेत, अगोदर ते पर्सेंटेज असायचं, आता ते पर्सेंटाईल झालेलं आहे. तर 55+ पर्सेंटेज ज्यांचं असायचं त्यांचे नंबर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेले पाहायला मिळतात. परंतु त्यामध्ये पण एक अडचण आहे. जर आपला एखाद्या दूरच्या कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला जर नंबर लागत असेल जे की आपल्या घरापासून 200, 250, 300 किंवा 400 किलोमीटर दूर आहे, तर आपला तिथे नंबर लागून उपयोग नाही. कारण काय होईल, आपल्याला एकतर ट्रान्सपोर्टेशन ह्या बाबी अडचणीच्या ठरू शकतात. त्याऐवजी मग आपल्याला एखाद्या जवळचं कॉलेज असेल तर गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज किंवा त्या प्रकारचं जर कॉलेज असेल तर तेही ऑप्शन आपण नक्कीच चेक करणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे ऑप्शन्स आहेत ते फार चोखंदळपणे द्यायचे आहेत. आपल्याला सगळ्यात अगोदर माहीत पाहिजे
आपला पर्सेंटाईलला या पर्सेंटाईलला नंबर कुठल्या प्रकारच्या कॉलेजला लागेल, मग तो शासकीय कॉलेज असो, अनुदानित कॉलेज असो, त्यानंतर विनाअनुदानित असो, ऑटोनॉमस असो किंवा कुठल्याही प्रकारचं कॉलेज असेल तर आपल्याला पर्सेंटाईलनुसार आपला नंबर लागतो. ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. यामुळे ऑप्शन देताना आपण फक्त सोयीस्कर कॉलेजचीच निवड करावी. जे कॉलेज आपल्याला जवळ असतील, जे कॉलेज आपल्या सोयीचे असतील व आपल्या पर्सेंटाईलला साजेसे असतील त्या कॉलेजचा आपण नक्कीच निवड करावं. त्याच प्रकारचे ऑप्शन्स आपण देणं गरजेचं आहे, क्रम पाहत आहे. आपली ही पूर्णपणे प्रक्रिया आहे, ऑनलाईन पद्धतीने आहे, त्यामुळे ती टाईम बाउंड आहे. म्हणजे त्या वेळेत आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत. आपण इथे पोर्टलवरती आलो आहोत. आपण पाहू शकता न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ही टॅब आपल्याला ग्रीन दिसते, पण त्याला टॅप केल्यानंतर ती आपल्यासाठी आता ग्रीन राहिलेली नाही आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. कालपर्यंत ज्यांचे रजिस्ट्रेशन्स बाकी होते त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स होता, परंतु आपण इथं पाहू शकता RUNRI म्हणजेच ही जी आता रजिस्ट्रेशन करण्याची टॅब आहे ती फक्त NRI स्टुडंटसाठी आपल्याला अवेलेबल असलेली पाहायला मिळते. आपण जर त्याला यस केलं तरच आपल्याला प्रोसीड करता येतं, परंतु आपण जर NRI ह्या कॅटेगरीत नसू तर आपल्याला यस करता येत नाही. आपण जर त्याला म्हटलं नो आणि त्यानंतर नो म्हटल्यानंतर पुढचं ऑप्शन आपल्या इथे दिसत नाही, म्हणजेच ही टॅब आपल्यासाठी पूर्णपणे बंद झाली. जर आपण महाराष्ट्रीयन रेसिडेन्शियल्स असाल किंवा त्याप्रमाणे आपल्याला टॅब बंद झालेली पाहायला मिळते. म्हणून आपण सर्व ज्या बाबी आहेत त्या वेळेत करायच्या आहेत. त्यानंतर ऑप्शन फॉर्म ह्यालासुद्धा एक विशिष्ट डेट आहे. ती डेट संपायच्या अगोदर आपण ती डेट काय करायची आहे, चेंज करायची आहे. आपलं ऑप्शन जे आहेत आपण देऊन ठेवायचे आहेत. आता आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत, कॉलेजचे रजिस्ट्रेशन्स ते आपल्याला इथे पाहायला मिळतील. तर तब्बल 367 इतके कॉलेजेस आपल्याला आता अवेलेबल झालेले आहेत. अजून त्या कॉलेजची संख्या वाढेल. ह्या कॉलेजची संख्या आपल्या कॅपराऊंडपर्यंतसुद्धा वाढू शकते, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला ऑप्शन फॉर्म येईपर्यंत म्हणजेच काही दिवसात आपली जी शेड्यूल आपला अपलोड झालेला आहे त्या शेड्यूलच्या अगोदर आपल्याला सर्व कॉलेज इथं ॲड झालेले पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रो, अकॅडमिक इयर 2022-23 याच्या पोर्टलवरती आपण आलो आहोत. इथे आपण का आलो आहोत तर ह्या 2022-23च्या पोर्टलमध्ये आपल्याला कॉलेजचे फाइंड आउट करता येतात. आपण स्क्रॉल करून वरती गेल्यानंतर आपल्या 2024च्या पोर्टलप्रमाणेच हे पोर्टल आपल्याला पाहायला मिळतं. तर BEd याला आपण क्लिक करूया. क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो. ज्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला इथे 3 बार दिसत आहेत, आडव्या रेषा दिसत आहेत, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपल्याला इथे 2 टॅब आलेले दिसत आहेत, ती म्हणजेच होम आणि सर्च. तर आता होम आणि सर्च कॉलेज जे आहे त्याला आपण क्लिक करूया. परत एक नाव आलं सर्च कॉलेज, त्या खालच्या नावाला आता क्लिक करूया. याला क्लिक करताच आपल्याला परत एक बार आलेला पाहायला मिळतो. त्याला आपण सिलेक्ट युनिव्हर्सिटी, यामध्ये आपल्याला जी युनिव्हर्सिटी असेल ती युनिव्हर्सिटी आपण सिलेक्ट करायची आहे. आपण उदाहरणादाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद याला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर सिलेक्ट कुठल्या प्रकारचं आपल्याला कॉलेज पाहिजे. आपल्याला जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज चूज करायचे असतील तर आपण गव्हर्नमेंटला क्लिक करूया. त्यानंतर सिलेक्ट मीडियम, कोणत्या मीडियमचं कॉलेज पाहिजे, फक्त मराठी मीडियमचंच कॉलेज पाहिजे. सिलेक्ट कॉलेज टाईप, कॉलेजमध्ये 2 टाईप असतात, एक को एज्युकेशन आणि गर्ल्स एज्युकेशन. को एज्युकेशनमध्ये मेल आणि फिमेल दोघांनाही ॲडमिशन मिळतं, प्रवेश मिळतो. पण गर्ल्स एज्युकेशनमध्ये फक्त वुमन्स आणि फिमेललाच प्रवेश मिळतो, ही आपण बाब लक्षात घ्या. त्यामुळे आपण त्याला ऑल असं ठेवूया. त्यानंतर सिलेक्ट कोर्स, कुठल्या कोर्ससाठी आपल्याला ॲडमिशन पाहिजे आहे तर BEd कोर्ससाठी, म्हणजे जनरल BEd आहे ते, आणि ELCT BEd. आणि त्यानंतर BEd स्पेशल एज्युकेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण BEd ऑल ठेवूया आणि सर्च म्हणूया. आता सर्च केल्यानंतर आपल्याला फक्त ॲक्युरेट गव्हर्नमेंट कॉलेजेस असणारे त्या विद्यापीठातलेच कॉलेज पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण इथे पाहू शकता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड हे एक कॉलेज आपल्याला पाहायला मिळते, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत आहे. मराठी मीडियम आहे, गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे, को एज्युकेशन आहे. जे आपण आत्ता सिलेक्ट केलं त्या सर्व बाबी इथे आपल्याला पाहायला मिळतात. कॅपॅसिटी 50ची आहे, मेथड्स इथं मेन्शन केलेले आहेत. आणि दुसरं कॉलेज जे आहे ह्या विद्यापीठाअंतर्गत ते औरंगाबाद येथे स्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला ॲक्युरेट कॉलेज सर्च करण्याची जो बार आहे, आपल्या जिल्ह्यातील कॉलेज, आपल्या तालुक्यातील, आपल्या कॉलनीतील कॉलेज
आपण ह्यानुसार फाइंड आउट करू शकता, शोधू शकता आणि त्यानुसार आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे आहेत. जनरली आपल्याला असं माहीत नसतं की आपल्या आसपास कोणते कॉलेजेस आहेत, तर हे कॉलेज आपल्याला जाणून घेण्यासाठी 2022-23चं पोर्टल आपण यूज करू शकता. कॉलेज सर्च बार यूज केल्यानंतर आपल्याला या प्रकारे अपडेट्स मिळतील. अजून एक आपण सर्च करून पाहूया. सर्च कॉलेज, विद्यापीठाचं नाव आता चेंज करूया. तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे आहे पुणे युनिव्हर्सिटी, याला आपण क्लिक करूया. सर्व पॅरामीटर्स तेच ठेवूया आणि सर्च असं आपण क्लिक केलं असता आपल्याला इथले ह्या जिल्ह्यातील कॉलेजेस पाहायला मिळतील. तर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे, मीडियम इंग्लिश. आता इथं दोन्ही प्रकारचे कॉलेजेस आले आहेत हे लक्षात घ्या. म्हणजेच इंग्लिश मिडियमचे ज्याला आपण ELCT मीडियम म्हणतो, तर आपण ऑल ठेवल्यामुळे हे आलं आहे. आपण जर फक्त मराठी मीडियम चूज केलं असतं तर फक्त मराठी मीडियमचेच कॉलेज आले असते. आपण उर्दू मीडियम चूज केल्यानंतर फक्त उर्दू मीडियमचेच कॉलेज येतात. त्यानंतर इंग्लिश व हिंदी त्याप्रमाणे मीडियम आपण चूज करू शकतो. परंतु आता आपण ऑल मीडियम केल्यामुळे इथे इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू जे कॉलेजेस ह्या लिस्टमध्ये आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. तर हे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहे. लक्षात घ्या, पुणे जिल्ह्यामध्ये एकही कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे. 100% गव्हर्नमेंट कॉलेज जरी नसलं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजची संख्या चांगल्या प्रकारे असलेली पाहायला मिळते. तसेच आपल्याला ह्याचे जे ॲड्रेस आहेत ते आपण इथे ॲड्रेस जाणू शकता. त्यावरून आपल्याला कळतं की ते कॉलेज आपल्याला किती दूर आहे, किती जवळ आहे. तर आपण लगेच इथे पाहू शकतो. तर मराठी मीडियमचं सुद्धा कॉलेज आलं आहे. आपण ऑल कॉलेजेस, ऑल मीडियम्स आपण टाईप केल्यामुळे, सिलेक्ट केल्यामुळे हे आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपल्याला अगोदर कॉलेजचे नावं जाणून घ्यायचे आहेत, त्यांचे ॲड्रेसेस जाणून घ्यायचे आहेत. आपलं जे पर्संटाईल आहे त्या पर्संटाईलनुसार आपण कुठे बसतो, कोणत्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतो ही बाब आपण जाणून घ्यायची आहे. आणि आपल्या शेड्यूलप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या BEd करू इच्छिणाऱ्या बंधुभगिनीमध्ये शेअर करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.